आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। या कृषी प्रधान देश आहे, पण या देशाला आता फुल टाइम कृषी मंत्री नाही आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण देशाला अनेक वर्ष कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब तुमच्या आशीर्वादाने होते। 10 वर्ष पवारसाहेबांना तुमच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे ती संधी मिळाली। त्यानंतर सत्तेचं परिवर्तन झालं, नवीन मंत्री आले आणि गेल्या 4 वर्षामध्ये या देशामध्ये तोमरजी हे कृषी मंत्री होते आणि त्यानंतर ते इलेक्शन लढले, आमदार म्हणून गेले आणि ती जागा आज रिक्त आहे। त्याच्यामुळे या कृषी प्रधान देशाला आज कृषी मंत्री नाही, हे खरंच दुर्दैव आहे आपलं। पण ही पार्श्वभूमी असली तरी आमची लढाई राजन मालक म्हणतात तसं संपत नाही, कारण कांद्याला भाव नाही, दुधाची काय परिस्थिती अनेक महिने तुम्हाला माहिती आहे, काही वेगळं सांगायची मला गरज नाही। आणि माझं आयुष्यात पहिल्यांदा निलंबन कशामुळे झालं तर ते कांद्याला भाव मिळाल्यामुळे। मी काय केलं तर मी कांद्याला भाव मागितला, ही माझी चूक होती। तुमच्या आशीर्वादाने 1, 2 नाही 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं। एक खूप मोठी संधी असते ती जबाबदारीची, आणि त्या अतिशय प्रांजळपणे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी सातत्याने गेले 15 वर्ष केलेला आहे। राजन मालक, तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलला, पण हे लोकप्रतिनिधीचं कामच असतं पार्लमेंटमध्ये जाऊन बोलला। तुमच्या खासदारांबद्दल आत्ताच्या नाही मी सांगू शकत, पण तुमच्या सोलापूरचे जे खासदार आहेत, सोलापूरच्या खासदारांबद्दल असं म्हणतात, पूर्वीचे नाही आत्ताचे सिटिंग पण आहेत ते हां, त्यांच्याबद्दल असं सोलापूरला म्हणतात असं लोक म्हणतात। तर मी म्हणत नाही, कारण का मी त्यांना काय 5 वर्षात भेटलेले नाही, कारण का सोलापूरमध्ये घेतले तरी ते भेटत नाहीत आणि दिल्लीला पार्लमेंटमध्ये दिसत नाहीत। त्याच्यामुळे मला नाही पण काय म्हणतात, 1 रुपयाचा कढीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता, असं मी म्हणत नाही, लोक म्हणतात। अशा अनेक गोष्टी असतात, पण ठीक आहे, आता तो त्यांच्या पक्षाचा विषय आणि त्या लोकांचा विषय। पण मी जास्त बोलते म्हणून माझं निलंबन झालं, म्हणजे जे बोलत नाहीत त्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि जे बोलतात त्यांना निलंबन झालं। पण ठीक आहे, ही लढाई आहे, ही वेगळी लढाई असते। आणि मामा जसं म्हणले तसे विकास कामं, लोकप्रतिनिधीचं काय काम असतं, तर तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी झालो आहे। यशवंत तात्यांचं कौतुक झालं, मला खूप आनंद वाटला, कारण का हा तालुका एकच तालुका आहे ज्याला 2 आमदार आहेत, फक्त मतदारसंघ 2 आहेत, पण 2-2 हक्काचे आमदार असणारा हा तालुका। आणि इंदापूरकरांचे मी ऋण आणि प्रेम हे आयुष्यभर विसरणार नाही। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।